नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड केल्यानंतर आपल्याला 15 दिवसादरम्यान एक फवारणी घेणे अत्यंत गरजेचे असते किंवा आंबवणी दिल्यानंतर आपल्याला ही पहिली फवारणी घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला मावा, तुडतुडे, थ्रिप्स यांच्या नियंत्रणासाठी कराटे या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. याचे प्रमाण आपण 250 ते 300 ml प्रति एकरसाठी घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, करप्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एका बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आपण M85 या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत. याचे प्रमाण आपल्याला 250 ग्रॅम प्रति एकरसाठी घ्यायचे. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांद्याचे जे पांढऱ्या माशीची वाढी चांगली व्हावी किंवा कांदा रोपे लवकर सेट व्हावे, त्यासाठी आपल्याला PI कंपनीचे ह्युमिसॉल या ह्युमिक ॲसिडचा वापर करायचा आहे. याचे प्रमाण आपण 1 एकरसाठी 500 ml एवढे घेणार आहोत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कांदा पीक जे आहे त्याच्यावरती पिळे येऊ नये किंवा कांद्याच्या पाती टाईट राहाव्या किंवा कांद्याच्या पाती ज्या आहेत त्या जाड व्हाव्या आणि त्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक सिलिकॉनचा वापर करायचा आहे. सिलिकॉनच्या वापरामुळे आपल्या कांदा पातीवरती एक आवरण तयार होते आणि त्यामुळे थ्रिप्सचा अटॅक हा कमी होतो. तर याचे प्रमाण आपण 500 ग्रॅम प्रति एकरसाठी घेणार आहोत. आणि शेतकरी मित्रांनो, या फवारणीसोबत आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर अवश्य वापरायचे आहे. त्याचे प्रमाण आपण 80 ते 100 ml प्रति एकरसाठी घेणार आहोत. आणि यासोबतच आपल्याला आपल्या पाण्याचा pH हा मेंटेन राहावा, त्यासाठी आपल्याला pH बॅलन्सर म्हणून डेकोरोचा वापर करायचा आहे. याचे प्रमाण आपण 200 ते 250 ml प्रति एकरसाठी घेणार आहोत. तर मित्रांनो, ही फवारणी आपल्याला कांदा पिके 15 दिवसाचे असताना किंवा आंबवणीचे पाणी दिल्यानंतर किंवा पहिले पाणी दिल्यानंतर करायचे.